आमदारांप्रमाणे ठाणे पालिकेतील नगरसेवकांना हवं आहे निवृत्ती वेतन। आमदारांप्रमाणे ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनाही पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे। नगरसेवक पदावर कार्यरत असताना त्यांनी निश्चित पगार किंवा निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता उपलब्ध नसल्यानं त्यांना पेन्शन योजना लागू करणं आवश्यक असल्याचं मीनाक्षी शिंदे यांचं म्हणणं आहे। या संदर्भात धोरण निश्चित करताना किमान नगरसेवक पदाची 2 वर्ष पूर्ण केलेल्या नगरसेवकांना ही योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे केली आहे। आमदारांप्रमाणे नगरसेवकांना पेन्शन योजना लागू करावी यासाठी नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी 2017 मध्ये देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन या संदर्भात मागणी केली होती। आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून या महत्त्वाच्या विषयावर प्रस्तावाची सूचना देण्यात आली आहे। महापौरांना दिलेल्या पत्रामध्ये शिंदे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे महापौरांचं लक्ष वेधलंय। ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधी प्रभागातील विविध विकास कामांसाठी, नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसंच सामाजिक सेवेसाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात। त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून काही लोकप्रतिनिधी सलग 2दा अथवा 3दा निवडून आलेत। तसंच ही निवड निश्चित नागरिकांच्या विश्वासात पात्र ठरून नागरिकांनी निवडून दिलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष अनेक कामांचा, समस्यांचा निपटारा करण्यासाठी सामाजिक योगदान द्यावं लागतं। अनेक वेळा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी योगदान देत असतात। त्यामुळे प्रभागातील समस्यांचं निराकरण, नागरिकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधींना सामाजिक बांधिलकी जाणीव असणं आवश्यक आहे। त्यामुळे प्रभागातील विविध विकास कामं, नागरिकांच्या काही समस्या यांचं निराकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात। परंतु त्याकरिता त्यांना स्वतःचा वेळ आणि खर्च करून कामाची पूर्तता करावी लागत असल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं। बरेचसे नगरसेवक आहेत आणि एक टर्म निवडून येतोय, कोण 2 टर्म येते, 4-4, 5-5 वेळा निवडून येतात आणि समाजाच्या बद्दल ज्या नगरसेवकांची बांधिलकी आणि जे प्रभागात चांगल्या प्रकारे आपलं काम करतात, तर माझी मागणी अशी होती की खासदार जर एकदा निवडून आला तरी त्याला पेन्शन लागू होते, आमदार देखील एकदा निवडून आला तरी त्याला पेन्शन लागू होते। असं जर होत असेल तर मला असं वाटतं की ग्राउंड लेवलला काम करणारा हा नगरसेवक असतो आणि त्याच्यामुळे नगरसेवकांवर का अन्याय, नगरसेवकांना देखील अशा प्रकारे पेन्शन देण्यात यावी अशी माझी मागणी आहे।